हॅलो एव्हरीवन, आज आपण सुरू करतोय आपला डिसेंबरचा सेकंड वीक. तर बोलण्यात जास्त वेळ न घालवता आपण सेकंड वीककडे वळूया. फर्स्ट वीक आलेला आहे, सेकंड वीक आज येईल, थर्ड वीक उद्या आणि फोर्थ वीक सोबतच येईल, 2, 3, 4 वीक पण. ठीक आहे. सो पहिली न्यूज आपली जी आहे कुठली आहे? 26th गव्हर्नर ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, 26वे गव्हर्नर कोण झालेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे? 25वे होते शशिकांत दासजी, 26वे कोण झालेत? संजय मल्होत्रा. ठीक आहे, संजय मल्होत्रा. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, पण तुम्हाला तर डायरेक्ट प्रश्न येईल का? नाही, डायरेक्ट प्रश्न येण्याऐवजी ठीक आहे, आता बँकिंगला थोडीशी लेवल जी ती चेंज करण्यात आलेली मित्रांनो. तर आता डायरेक्ट संजय मल्होत्रा नाही विचारणार, ते विचारतील की संजय मल्होत्रा जी जे आहेत ते आधी कुठल्या डिपार्टमेंटमध्ये होते किंवा कुठल्या पोस्टवर होते. तर ते कोण होते? रेव्हेन्यू सेक्रेटरी. त्यांच्या ठिकाणी रेव्हेन्यू सेक्रेटरी झाले अजय सेठ. ठीक आहे, हे रेव्हेन्यू सेक्रेटरी होते कोण? संजय मल्होत्राजी. आता ते कोण झालेत? आरबीआयचे 26वे गव्हर्नर. बरं, 26वे ते त्यांनी रिप्लेस केलं शशिकांत दासजी यांना, आणि शशिकांत दासजी यांनी रिप्लेस केलं होतं उर्जित पटेल यांना. लक्षात ठेवा, 24वे कोण? उर्जित पटेल, 25 शशिकांत दास, 26 संजय मल्होत्रा. ठीक. नेक्स्ट याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे की अप्रूव्ह कोण केलेली अपॉइंटमेंट? तर ही अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेट, अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेटने ही अप्रुव्हल दिलेलं आहे या गोष्टीला. देन यांचं टेन्युअर किती राहणार आहे? हे डिसेंबर 11, 2024 पासून सुरू झालेलं आहे, 3 वर्षासाठी. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. पुढचे 3 वर्ष आता संजय मल्होत्राजी हेच आपले आरबीआयचे गव्हर्नर असणार आहे. बरं, आरबीआयला 4 डिप्टी गव्हर्नर असतात, हे आपण आपल्या आरबीआयच्या चॅप्टरमध्ये शिकलेलोच आहे. देन काही इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट्स अशा आहेत की नेक्स्ट बीसीसीआयचे ॲक्टिंग सेक्रेटरी कोण झालेत आता? देवजित साईका. ठीक आहे, देवजित साईकिया झालेले आहेत. यांनी कोणाला रिप्लेस केलंय? तर अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांना. जय शहा कुठे गेलेत आता? ICCचे चेअरमन प्रेसिडेंट झालेत ते, बरोबर आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे. देन नेक्स्ट डी गुकेश. या माणसावर एक ना एक प्रश्न तर येईलच येणाऱ्या एक्झाममध्ये. डी गुकेश हे ब्रँड अँबॅसिडर झालेत. कुठले? आरबीएल बँकेचे. आरबीएल बँकेचं अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली हा प्रश्नही तुम्हाला येऊ शकतो. तर डी गुकेश लक्षात ठेवा. डी गुकेशबद्दल आणखी काय माहिती आपल्याला? डी गुकेशबद्दल आणखी काय काय आयडिया आहे? सगळ्यात यंगेस्ट वर्ल्ड चॅम्पियन झालेला आहे तो चेसमधला. फाईटचे जे क्लासिकल चॅम्पियनशिप असतं, ठीक आहे, त्याच्यातला यंगेस्ट प्लेयर येतो डी गुकेश. त्याने या वर्षीचा, आणि त्यात कंटेंडर पण तोच होता, सगळ्यात यंगेस्ट कंटेंडर पण डी गुकेशच आहे. आणि गॅरी कास्प्रो जे रशियाचे होते त्यांचा रेकॉर्ड मोडला, ते 22वे वर्षी झाले होते. आलं लक्षात? देन क्लासिकल आणि लेटेस्टमध्ये आणखी एक न्यूज आलेली मित्रांनो. कुठली? रॅपिड चॅम्पियनशिप जी झाली फाईटची. ठीक आहे, चेसमध्ये लक्षात ठेवा, एक रॅपिड असतं, हे क्लासिकल. हा प्रश्न जास्त तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. क्लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्स, ह्या चेसचे 3 कॉम्पिटिशन असतात. ठीक आहे, फाईटचे वेगवेगळ्या. क्लासिकल याच्यातला फरक काय सर? रॅपिडचे झालेले होता के हुमप्रू. ठीक आहे, त्या झाल्या होत्या रॅपिडच्या फाईट चेस चॅम्पियनशिपच्या विनर हम्पी त्यांचं नाव. ठीक आहे, के हम्पी. क्लासिकलमध्ये असतो गेम, प्रत्येक प्लेयरला 90 पर मिनिट टाईम मिळतो. ठीक आहे, 90 मिनिट्स पर कॅन्डिडेट मिळतो. त्याच्यानंतर काय होतं, हा वेळ हे फक्त 40 मूव्हसाठी असतं. फर्स्ट 40 मूव्ज, देन नंतर 30 मिनिट ॲडिशन होतं याच्यात, आणि मूव्ह वाईज टाइम इन्क्रीमेंट पण मिळतं. रॅपिडमध्ये 15 मिनिटं असतात पर प्लेयरला. ठीक आहे, 15 मिनिट पर प्लेयरनुसार. आणि ब्लिट्समध्ये असतात 3 मिनिट पर प्लेयर. कळलं याच्यातला डिफरन्स? नेक्स्ट, विच बँक रिलीज द रिपोर्ट इंटरनॅशनल डेप्ट रिपोर्ट? ठीक आहे, इंटरनॅशनल डेप्ट रिपोर्ट ही कोण देतं? इंटरनॅशनल डेप्ट रिपोर्ट ही कोण देतं? क्वेश्चन काय? विच बँक रिलीज द इंटरनॅशनल डेप्ट रिपोर्ट? त्याच्यात काय सांगितलेलं आहे? इंडियाज टोटल एक्सटर्नल डेप्ट हॅज इन्क्रीज बाय USD 31 बिलियन. आता किती झालेलं आहे आपलं?
646.79 बिलियन आपलं जे 2023 मधलं डेप्ट होतं ते झालेलं आहे. ही रिपोर्ट द वर्ल्ड बँक कोण देतं? वर्ल्ड बँक देतं. वर्ल्ड बँकेने काय केलंय? आणखी महाराष्ट्राला 188.28 मिलियनचं लोन अप्रूव्ह केलेलं आहे. कशासाठी? तर इकॉनॉमी बूस्ट करण्यासाठी अंडर डेव्हलप्ड डिस्ट्रिक्ट ऑफ द स्टेट. ठीक आहे, याच्यासाठी एक्झामला असे पण क्वेश्चन येतात की वर्ल्ड बँकेने महाराष्ट्राला पैसे दिले. ठीक आहे, किती दिले? 188.28 मिलियन. पण ते कशासाठी दिले हे पण गोष्ट तुम्हाला आली पाहिजे. ठीक आहे. देन या रिपोर्टचं हे बघ, हे रिपोर्ट आहे वर्ल्ड बँक इंटरनॅशनल डेप्ट रिपोर्ट 2024. यांनी सांगितलेलं की वर्स्ट इयर होतं हे बघा, वर्सिंग डेप्ट क्रिसिस फॉर डेव्हलपिंग नेशन्स विथ 2023. हायएस्ट डेप्ट सर्व्हिसिंग लेवल इन 2 डिकेड्स. सगळ्यात जास्त डेप्ट कोणत्या वर्षात देण्यात आले? 2023 मध्ये. आलं लक्षात? ज्यात कर्ज वाढत गेलेलं आहे. वर्ल्ड बँकेचं हेडक्वार्टर लक्षात ठेवा वॉशिंग्टन DC. प्रेसिडेंट कोण आहे त्याचे? अजय बंगा. हे इंडियन ओरिजिन आहेत. ठीक आहे, अजय बांगा हे प्रेसिडेंट वर्ल्ड बँकेचे. आपल्या इंडिया, बांगलादेश, भूतान, श्रीलंकेसाठी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कोण आहे? तर ते परमेश्वर अय्यर. ठीक आहे, आपले परमेश्वर सर जे प्रमोद सर ते कोण आहेत असं लक्षात ठेवलं तरी चालेल. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत वर्ल्ड बँकेचे. पण एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हा या 4 नेशनचा मिळून आहे, इंडिया, बांगलादेश, भूतान आणि श्रीलंका. आलं लक्षात? नेक्स्ट न्यूज घेऊया. Who will be conferred with the Indira Gandhi Prize for Peace, Disarmament and Development for 2024. बर, हा जो इंदिरा गांधी पीस प्राइज असतो तो कशासाठी दिला जातो? तो दिला जातो कॉन्ट्रीब्युशन टू ह्युमन राईट, पीस अँड इक्वेलिटी. याच्यासाठी जे वर्क करतात लोक त्यांना हा पुरस्कार दिला जातो. याची लोन अमाऊंट किती? याच्यात सॉरी विनिंग अमाऊंट किती आहे? तर 25 लाख आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, 25 लाख याच्यात विनिंग अमाऊंट आहे. तर मिचेल बॅचलेट नाव लक्षात ठेवा. यांना 2024चं इंदिरा गांधी प्राइज भेटलेलं आहे. ठीक आहे, मिचेल बॅचलेट कोण आहेत? तर त्या फाउंडिंग डायरेक्टर आहेत युनायटेड नेशन वुमन, युनायटेड नेशन हाय कमिशन फॉर ह्युमन राईट्स अँड फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ चिली. चिलीच्या त्या प्रेसिडेंट पण होत्या जुन्या. देन इंदिरा गांधी प्राइज बद्दल आपण लक्षात घेऊया. हा सुरू झालेला आहे 1986 पासून. ठीक आहे, आणि कोण चालू केलेला आहे? तर इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट यांनी हा सुरू केलेला आहे. देन फर्स्ट इंदिरा गांधी अवॉर्ड कोणाला भेटला होता? ठीक आहे, तर हा एका ऑर्गनायझेशनला भेटला होता. तर ऑर्गनायझेशनचं नाव काय? पार्लमेंटरियन फॉर ग्लोबल ॲक्शन इन 1986. पार्लमेंटरियन फॉर ग्लोबल ॲक्शन या ऑर्गनायझेशन त्यांना भेटलं होतं 1986ला जेव्हा हा सुरू झाला होता तेव्हा. ठीक आहे, 2030ला हा अवॉर्ड भेटला होता डॅनियल बॅरनबोईन आणि अली अबू अवाज यांना. यांनी काय केलं होतं त्यावेळेस जे इस्रायल आणि पॅलेस्तीनचं युद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती ते शांत करण्यासाठी. त्याच्यामुळे यांना हा अवॉर्ड 2023ला मिळाला होता. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. देन विच बँक इंट्रोड्यूस द अराइज वुमन सेव्हिंग अकाउंट? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. अराइज वुमन्स सेव्हिंग अकाउंट हे कुठल्या बँकेने सुरू केलेलं आहे? कशासाठी? टू एम्पॉवर वुमन फायनान्शियली. वुमनला एम्पॉवर करण्यासाठी हा सेव्हिंग अकाउंट ओपन केलेलं आहे. ठीक, कोणी केलेलं आहे? कोणत्या बँकेने? ॲक्सिस बँक लिमिटेडने. ठीक आहे, तर यात काय भेटणार आहे? तर याच्यात हे अकाउंट जर ओपन केलं वुमन्सनी तर त्यांना अराइज डेबिट कार्ड मिळेल. ठीक आहे, ज्यात हायर ट्रान्झॅक्शन लिमिट आहे 5 लाखाची. 5 लाखाची हायर लिमिट आहे आणि पॉईंट ऑफ सेलवर आणि ₹1 लाख ॲट ATMवर 1 लाख रुपये काढू शकतात आणि जे POS असतात त्याच्यावर 5 लाख काढू शकतात. आलं, त्याच्यात एवढंच लक्षात ठेवा. हे खालचं ते विचारणार नाही एवढं महत्त्वाचं आहे. अराइज वुमन सेव्हिंग अकाउंट हे कोणी कुठल्या बँकेचं अकाउंट ओपन केलेलं आहे? तर ॲक्सिस बँक लिमिटेड हे लक्षात घ्या. सो नेक्स्ट, व्हॉट आर द 4 T's द गव्हर्नमेंट इज इम्प्लिमेंटिंग टू कॉम्बॅट ट्युबरक्लोसिस? याच्यावर तुम्हाला एक प्रश्न असा पण येऊ शकतो की याच्यात हे जे 4 T आहे ना याचे तुम्हाला ते मोस्ट ऑफ द टाइम हेच विचारतील शॉर्टकट काय. ठीक आहे, जशी इथे विचारले किंवा असे देतील टेस्ट, ट्रॅक, ट्रीट अँड टेक्नॉलॉजी ह्या गोष्टी देतील. डायरेक्ट असं ऑप्शनमध्ये राहील किंवा याच्यातलं एक राहील टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि इथं ब्लँक देतील. इथं काय? मग त्या ट्युबरक्लोसिस वगैरे असे ऑप्शन टाकतील. त्याच्यामुळं 4 T's काय आहेत ते लक्षात घ्या. काय ते? टेस्ट, ट्रॅक, ट्रीट अँड
टेक्नॉलॉजी, हे 4 T's आहेत. एक नेशन वाईड कॅम्पेन सुरू केलं गव्हर्नमेंटने, 100 दिवसाचं कॅम्पेन येते, ठीक आहे, TB साठीचं 100 डे TB इरॅडिक्शन कॅम्पेन लॉन्च केलेलं आहे, ठीक आहे. कोणी केलेलं आहे तर हेल्थ मिनिस्टर कोणी आपले JP नड्डा, ठीक आहे. हेल्थ मिनिस्टर कोण आहे JP नड्डा यांनी हे कॅम्पेन लॉन्च केलं होतं. तर हे कॅम्पेन 347 डिस्ट्रिक्ट आणि 33 स्टेट आणि UT मध्ये अमेंड करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. देन याच्यासाठी मोबाईल डिटेक्शन व्हॅन्स पण बनवल्या होत्या. मोबाईल डिटेक्शन व्हॅन्स कुठल्या, त्यांना म्हणायचं निक्षय वाहन, ठीक आहे, निक्षय वाहन. त्यात AI इक्विपमेंट्स आहेत, ठीक आहे, एक्सरे वगैरे काढण्यासाठी. नेक्स्ट ही एक महत्त्वाचं आहे, याच्यात लक्षात घ्या, 40 याच्यावर क्वेश्चन विचारतो किंवा त्या व्हॅनचं नाव विचारू शकतात. देन इंडियाचं टार्गेट किती आहे, इंडियन TB फ्री बाय 2025, ठीक आहे. इंडियन TB फ्री करायचं 2025 संपेपर्यंत. या वर्षात TB हा भारतातनं समूळ नष्ट झाला पाहिजे, हे आपण टार्गेट ठेवलेलं आहे, ठीक आहे. पण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचं काय 2030, SDGचं गोल आहे TB फ्री वर्ल्ड करण्याचं 2030. त्यांच्या आधीच आपल्याला भारत आपला TB मुक्त करायचा आहे, ठीक आहे. TB डे केव्हा असतो, 24 मार्च. TB डे, मी नेहमी म्हणतो की डेज लक्षात ठेवायची गरज नाही आहे, पण काही काही महत्त्वाचे डेज आहेत ते लक्षात ठेवा, कळालं का. आता याच्या रिलेटेड, आता ह्या व्हॅन वगैरे लॉन्च केल्या, हे कॅम्पेन लॉन्च केलं, तर मे बी याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात ते, बरोबर आहे. TB डे कधी असतो, तर तो केव्हा असतो 24 मार्चला. त्याची थीम आहे यस वी कॅन एंड TB, यस वी कॅन एंड TB, ही थीम आहे TB डे 2024ची, सॉरी 24ची, ठीक आहे. आता 25चा येईल तेव्हा त्याची थीम आपण सांगू. विच बँक अप्रूव्ह USD 350 मिलियन पॉलिसी बेस्ड लोन हे इंडियाला दिलेलं आहे. कुठल्या बँकेने दिलंय, तर कोणी दिलंय, ADBने दिलंय, ठीक आहे. कशासाठी, स्ट्रेंथिंग अँड मॉडर्नायझिंग कंट्रीज लॉजिस्टिक सेक्टर. लॉजिस्टिक सेक्टरसाठी वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँकेने 350 मिलियनचं लोन दिलेलं आहे. हेडक्वार्टर कुठे ADBचं, मनिला, फिलिपिन्सला, ठीक आहे. 69 मेंबर्स आहेत. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मेंबर किती, 69, लक्षात घ्या. हेडक्वार्टर मनिला, फिलिपिन्स. आणि याच्यात महत्त्वाचं दिस फंडिंग, ही जी फंडिंग आहे लॉजिस्टिक सेक्टरसाठी, हा सेकंड सब प्रोग्राम आहे. स्माईल, जी स्माईल स्कीम सुरू केली तिचा, स्माईलचा फुल फॉर्म हा येणारच एक्झामला. त्याचा काय, स्ट्रेंथनिंग मल्टी मॉडल अँड इंटिग्रेटेड लॉजिस्टिक इकोसिस्टम प्रोग्राम. स्माईलचा फुल फॉर्म लक्षात आला, स्ट्रेंथनिंग मल्टी मॉडल अँड इंटिग्रेटेड लॉजिस्टिक इकोसिस्टम प्रोग्राम. याचा एम आहे एनहान्सिंग इंडियाज इकॉनॉमिक कॉम्पिटिटिव्हनेस, कळालं. नेक्स्ट, 2 इंडियन हेरिटेज कन्झर्वेशन प्रोजेक्ट 1, कोणचे 2 इंडियन हेरिटेज आहे ज्यांना युनेस्कोज एशिया पॅसिफिक अवॉर्ड मिळाला, जे जिंकले, ठीक आहे. कल्चरल हेरिटेज कन्झर्वेशन 2024 मध्ये. कुठले कुठले, तर एक आहे अभट्ट साह्येश्वर टेम्पल, अभट्ट साह्येश्वर टेम्पल हा आहे तामिळनाडूमधला, थोकाची तामिळनाडूमधला. आणि सर बायरामजी जिजीभोय पारसी, ठीक आहे, चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन आहे ही मुंबईमधली, महाराष्ट्रातली. बरं, याच्यावर आलं एक, आत्ताच महाराष्ट्र सरकारनं एक हेरिटेज साईट बनवायची, ठीक आहे, महाराष्ट्रातलं एक हेरिटेज साईट बनवायची म्हणून लोणार सरोवरचं नाव पुढे केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. बुलढाणा जिल्ह्यातलं लोणार सरोवर हे आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये त्यांना ॲड करायची इच्छा आहे, म्हणून त्यांनी ते प्रोसिजर सुरू केलेली आहे. लवकरच येऊन पण जाईल ते, ठीक आहे. विच ट्रॅडिशनल ब्रेविंग प्रोसेस वॉज ऑफिशियली रिकग्नाइज्ड बाय युनेस्को ॲज अन इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी, ठीक आहे, फॉर इट्स हिस्ट्री स्पॅनिंग ओव्हर द 1000 years. युनेस्कोनं इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी म्हणून कोणाला आता हे दिलेलं आहे, काय म्हणतील त्याला, रिकग्नाइज केलेलं आहे. तर कोणाला, साके मेकिंग प्रोसेस, सेक मेकिंग प्रोसेस, ठीक आहे, ही जापानची आहे. याला त्यांनी इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज म्हणून आता रिकग्नाइज केलेलं आहे. नेक्स्ट, विच इन्स्टिट्यूट इज होस्टिंग द ग्रँड फिनाले ऑफ स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हे कुठल्या इन्स्टिट्यूटने
होस्ट केलेलं आहे. तिचा फायनल काय असतं आता स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 काय असतं. सगळ्यांना जर आठवत असेल तर तुम्ही लहान असताना शाळेत विज्ञान प्रदर्शनी व्हायची, बरोबर आहे. विज्ञान प्रदर्शनीमध्ये काय व्हायचं की आपण नवीन नवीन एक्सपेरिमेंट करून बघायचो, ठीक आहे. तिथं दाखवायचो, पवनचक्की बनवायची, कोणी काही काही नवीन नवीन उपक्रम राबवायचो. सिमिलरली AI साठी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी म्हणा किंवा टेक्नॉलॉजी संदर्भात आता स्मार्ट इंडिया हॅकेथॉन होतात, ठीक आहे. तर ते केलेलं आहे IIT जम्मूने होस्ट केलं होतं. 7वं हे होतं याचं, हे 7th स्मार्ट इंडिया हॅकेथॉन होता हा, ठीक आहे. 7th एडिशन होतं याचं आणि 30 टीम यावेळेस कॉम्पीट केलं होतं ग्रँड फिनालेमध्ये. कळालं. नेक्स्ट, व्हॉट इज द थीम फॉर ह्युमन राईट डे 2024. ह्युमन राईट डे कधी असतो? 10 डिसेंबर. ह्युमन राईट डे टाकण्याचं कारण याच्यामुळं की सध्या खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत जगात, देशात ह्या चुकीच्या घडत आहे, ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी ह्युमन राईट्सबद्दल आवाज उठवला जातो. तर त्याच्यामुळे हा क्वेश्चन टाकला आहे. हा लक्षात घ्या. काही काही डेज महत्त्वाचे आहेत, त्यातला हा पण एक आहे. ह्युमन राईट डे हा असतो 10 डिसेंबरला, ठीक आहे. त्याची थीम काय होती? अवर राईट्स अवर फ्युचर राईट नाऊ. अवर राईट्स अवर फ्युचर राईट नाऊ ही थीम आहे 10 डिसेंबरच्या ह्युमन राईट डेची. काय? अवर राईट अवर फ्युचर राईट नाऊ. कळालं. नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ AI पॉवर मॉडेल बाय RBI टू रिड्यूस डिजिटल फ्रॉड. ठीक आहे. RBI साठी कुठलंही ॲप वगैरे बनवलेलं असेल की जे डिजिटली हे असतं, समजा काय म्हणतील, एखादं डिजिटल ॲप वगैरे बनवलंय RBI ने, तर ते कोण म्हणतो? रिझर्व्ह बँक ऑफ इनोव्हेशन हब. ठीक आहे, हे एक लक्षात घ्या. ही RBIची सबसिडरीज आहेत. RBIच्या 5 सबसिडरीज आहेत, त्यातली एक ही आहे रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब, जिचं हेडक्वार्टर कुठे आहे? बेंगळुरूला. यांनी बनवलेले MuleHunter.ai. MuleHunter.ai. म्यूल काय असतो? म्यूल अकाउंटसाठी बनवलेले. म्यूल अकाउंट असे असतात की समजा माझं एक अकाउंट आहे, ठीक आहे. आता माझ्याजवळ जास्त ट्रान्झॅक्शन नसतात पैसे नसल्यामुळं, तर एखादा श्रीमंत माणूस मला ऑफर देतो की मी तुला काही पैसे देईल, तुझं अकाउंट मला वापरू दे, मग तू माझ्या अकाउंटवरनं करोडोची ट्रान्झॅक्शन करेल, ठीक आहे. तर ते अकाउंट जे असतात त्याला म्यूल अकाउंट म्हणतात, ज्याला आपण इलिगल अकाउंट्स म्हणतो. इथे इलिगल झालं ना माझं, मी तर काहीच नाही माझं संबंध, तो ब्लॅक मनी ट्रान्सफर करतोय, ठीक आहे, मनी लॉन्ड्रिंग वगैरे करतोय, तर ते म्यूल अकाउंट आहे. ते ओळखण्यासाठी MuleHunter.ai हे ॲप बनवण्यात आलं. हे डेव्हलप केलं मी, हे बघा, रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब बेंगळुरू यांनी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल येते. इट कॅन रिड्यूस डिजिटल फ्रॉड बाय हेल्पिंग बँक्स डील विथ इन्क्रीजिंग प्रॉब्लेम ऑफ म्यूल बँक अकाउंट. ठीक आहे, हे ओळखण्यासाठी तो त्यांना हेल्प करेल. नंतर सांगितलं म्यूल अकाउंट इज अ बँक अकाउंट दॅट इज यूज बाय क्रिमिनल्स. हे तर मी आता आपण बोललेलो आहे. मराठी तिथे इंग्लिशमध्ये, कारण की एक्झामला भरपूर वेळेस तुम्हाला इंग्लिशमध्येही येतं. ठीक आहे. आता मी जसं तुम्हाला मराठीत बोललो तसं तुम्हाला समजलं खरी, पण जेव्हा तिथं जाल तेव्हा इथंच बघा काय लिहिले. अ म्यूल अकाउंट इज अ बँक अकाउंट दॅट इज यूज बाय क्रिमिनल्स फॉर इलिगल ॲक्टिव्हिटीज इन्क्लुडिंग द लॉन्ड्रिंग ऑफ इलिशिट फंड्स. ठीक आहे. मनी म्यूल पण याला एक रिलेटेड टर्म आहे. कळालं. देन नेक्स्ट, which scheme was launched by PM Modi in Panipat, Haryana to empower women by promoting financial literacy and insurance awareness. ठीक आहे. या स्कीमचं नाव काय? योजनेचं भीमा सखी योजना. भीमा सखी योजना कोणाची? ती लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची. ठीक आहे. भीमा सखी योजना ही हे बघितलं आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची ही योजना आहे. हे काय करणार आहे? टू प्रमोट फायनान्शियल लिटरसी अँड इन्शुरन्स अवेअरनेस अमंग वुमन. तर याच्यासाठी एज क्रायटेरिया पण आहे वुमनचा, जो की आहे 18 ते 70 इयर. आणि आणखी एक आहे की त्या 10वी पास पाहिजे. ठीक आहे. हा एक प्रोग्राम असणार आहे 3 वर्षाचा. हा प्रोग्राम तुम्ही सक्सेसफुली चांगला केला त्याच्यानंतर तुम्हाला LIC मध्ये एजंट बनण्याचा पण चान्स मिळू शकतो, आणि तिथे पण चांगलं वर्क केल्यानंतर तुम्ही डेव्हलप्ड ऑफिसरही होऊ शकता. ठीक आहे. तर याच्यात काय त्यांना स्टायफंड कसा मिळणार आहे? 3 वर्षासाठी तू कशासाठी? 3 वर्षासाठी तू टू प्रमोट फायनान्शियल लिटरसी अँड इन्शुरन्स अवेअरनेस. ठीक आहे. हे त्यांना पोहोचवायचे. तर पहिल्या वर्षी 7,000 स्टायफंड मिळेल, सेकंड इयरला 6,000 मिळेल, आणि थर्ड इयरला 5,000 असा स्टायफंड त्यांना मिळणार आहे. आफ्टर ट्रेनिंग दे कॅन सर्व ॲज अ LIC एजंट, जसं मी बोललो. आणि त्याचं टार्गेट काय? 2 लाख
वुमन जे आहेत ना त्या या स्कीम अंडर त्यांना ॲड करायच्यात. ठीक आहे. टार्गेट इज टू एनरोल 2 लाख वुमन अंडर द स्कीम ओव्हर द नेक्स्ट इयर. पुढच्या 3 वर्षामध्ये 2 लाख वुमन याच्यात त्यांना ॲड करायच्यात. नेक्स्ट, वेअर वॉज द नॅशनल मेंटल हेल्थ सर्वे 2 ऑफिशियली लॉन्च. नॅशनल मेंटल हेल्थ सर्वे हा कुठे झाला होता, तर जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च जिपमेर हे पुडुचेरीचं इन्स्टिट्यूट आहे, तिथे हा सर्वे झाला होता. आणि हे कोणी घेतलेलं आहे, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, जी की जे पी नड्डा सर. ठीक आहे, जे पी नड्डा त्याची मिनिस्ट्री आहे. आणि इम्प्लिमेंटेड कोण केलेलं आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स बेंगलुरू यांनी. ठीक आहे, हा पण महत्वाचा आहे. सायन्सवर एखादा क्वेश्चन आला तर तो असाच येतो, नॅशनल मेंटल हेल्थ सर्वे कोणी लॉन्च केलेला आहे म्हणून. ठीक आहे, पुडुचेरीची जिपमेर या इन्स्टिट्यूटने लॉन्च केलेला आहे तो. आणि इनिशिएटिव्ह कोणाचा आहे तो, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचा. आणि इम्प्लिमेंटेड कोण केलेला आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स बेंगलुरू यांनी. कळालं. नेक्स्ट, हु अवॉर्डेड विथ 2024 चॅम्पियन्स ऑफ अर्थ अवॉर्ड. चॅम्पियन्स ऑफ अर्थ अवॉर्ड कोणाला भेटलं 2024चा युनायटेड नेशनचा, तो भेटलेला आहे माधव गाडगील यांना. ठीक आहे, माधव गाडगील यांना भेटलेलं आहे. 6 लोकांना भेटलं, पण त्यातले माधव गाडगील हे आपल्या भारताचे असल्यामुळे ते महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, अर्थ चॅम्पियन्स अवॉर्ड 2024. अर्थ चॅम्पियन्स अवॉर्ड 2018ला नरेंद्र मोदीजी यांनाही भेटला होता. कधी हे एक लक्षात घ्या, लिहिलेलं नाही वाटतं मी याच्यात, युनायटेड नेशन नाही लिहिलेलं नाही, पण एक गोष्ट लक्षात 2018ला. ठीक आहे, 2018ला हा अवॉर्ड कोणाला भेटला होता, प्रधानमंत्रीला. ठीक आहे, PM मोदी यांना हा अवॉर्ड मिळाला होता 2018 साली. कुठला, चॅम्पियन्स ऑफ अर्थ अवॉर्ड. ठीक आहे. देन माधव गाडगील कोण आहेत, ठीक आहे, यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट कॅटेगरीमध्ये भेटलेला आहे हा अवॉर्ड, लाईफ टाईम अचिव्हमेंटमध्ये. ठीक आहे, ते महाराष्ट्रातले असून त्यांनी हे बघ, त्यांनी वर्किंग ऑन इनोव्हेटिव्ह अँड सस्टेनेबल सोल्युशन्स टू ॲड्रेस द ट्रिपल प्लॅनेटरी क्रायसिस, क्लायमेट चेंज, नेचर अँड बायोडायव्हर्सिटी लॉस, पोल्युशन अँड वेस्ट, यासाठी यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे, वेस्टर्न घाटमध्ये यांनी काम केलेलं आहे महाराष्ट्राच्या. इन शॉर्ट सांगायचं म्हणजे याच्यात कुठेही ते मी लिहिलंच नाही वाटतं. ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च इन इंडियाज वेस्टर्न घाट. ठीक आहे, ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च इन इंडियाज वेस्टर्न घाट, महाराष्ट्रातली वेस्टर्न घाटामध्ये यांनी रिसर्च केलेले प्रत्येक गोष्टीसाठी. बायोडायव्हर्सिटी लॉस कशी करता येईल, पोल्युशन कसं कमी करता येईल वगैरे, त्यामुळे त्यांना हा चॅम्पियन्स ऑफ अर्थ अवॉर्ड मिळालेला आहे. कोणी दिला, UNEPने, युनायटेड नेशनने. UNEPचं हेडक्वार्टर कुठे, UNEP हे झालेलं आहे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, नायरोबी केनियाला आहे. ही 1972 मध्ये युनायटेड नेशनने स्थापन केली आहे. हेडक्वार्टर इथे दिलेलं आहे नायरोबी केनिया. कळालं. नेक्स्ट, वेअर डिड गुगल डिसाइड टू इस्टॅब्लिश इट्स फर्स्ट सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर इन एशिया पॅसिफिक. नाही पाहिजे तर इंडिया पाहिजे. ठीक आहे, इंडियन रिजन ते हैदराबादला स्टार्ट केले त्यांनी. ठीक आहे, पहिलं कुठं होतं, टोकियोमध्ये होतं. सेकंड हे एशिया पॅसिफिक रिजन मधलं. फर्स्ट हे इंडियामधलं आहे. ठीक आहे, बरं, 5वं हे 5वंच आहे. पहिलं आपलं एक आधी टोकियो झाले, सगळ्यात पहिलं कुठे झाले, डब्लिनला, म्युनिच, मलागा, टोकियो आणि हैदराबाद, अशा 5 ठिकाणी गुगलने इस्टॅब्लिश केलेले सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर त्यांचं. नेक्स्ट, who has assumed the chairmanship of United Nations Commission on Narcotic Drugs from India. ठीक आहे, चेअरमॅनशिप कोणाला भेटलेली आहे, भारताला भेटलेली चेअरमॅनशिप युनायटेड नेशन कमिशनची नार्कोटिक ड्रग्सची. ठीक आहे, जिचं हेडक्वार्टर व्हिएन्ना ऑस्ट्रेलिया आहे, ते भेटलेले शंभू एस कुमारन यांना. शंभू एस कुमारन यांना चेअरमॅनशिप भेटली. ठीक आहे, नार्कोटिक ड्रगची. याच्यातलं महत्त्वाचं लक्षात ठेवा, शंभू एस कुमारन आणि याचं हेडक्वार्टर व्हिएन्ना ऑस्ट्रिया. चेअर भेटली आहे 68 सेशनची. नार्कोटिक ड्रग्सचे जे 68वे सेशन असणार आहे त्याचे हेड कोण असणार आहे, इंडिया असणार आहे, ते कोण, शंभू एस कुमारन. नेक्स्ट, विच एअरलाईन सेक्युअर द टॉप पोझिशन इन एअर हेल्प 2024 रिपोर्ट. एअर हेल्प 2024 रिपोर्टमध्ये बेस्ट एअरलाईन कोणची आहे, तर ब्रसेल्स एअरलाईन आहे. ठीक आहे, ब्रसेल्स एअरलाईन आहे.
आणि त्याच्यानंतर कतार एअरवेज, युनायटेड एअरलाइन्स आहे. पण यात महत्त्वाचं हे याच्यासाठी की इंडिगो जी रँक आहे इंडिगोची ही वर्स्ट एअरलाईन नाही. ठीक आहे, ही वर्स्ट आहे, म्हणजे वर्स्ट 4th वर्स्ट आहे ती जगातली. ठीक आहे, त्यांनी कसे इंडिगो रँक, ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा वर्स्ट एअरलाईन म्हणून. तर टॉपची विचारली तर ब्रसेल्स एअरलाईन आहे. देन विच कंट्री हॅज बीन चूजन ॲज द होस्ट फॉर द फर्स्ट एव्हर वुमन्स T20 वर्ल्ड कप फॉर ब्लाइंड. ब्लाइंडसाठीचं जो वर्ल्ड कप होणार आहे वुमन्सचा तो कुठे होणार आहे इंडियामध्ये, आणि मेन्ससाठीचा कुठे होणार आहे पाकिस्तान. मेन्स होणार आहे पाकिस्तानमध्ये. ठीक आहे, वुमन्सचा T20 वर्ल्ड कप कुठे होणार आहे ब्लाइंडचा इंडियामध्ये, आणि मेन्सचा ब्लाइंडचा होणार आहे पाकिस्तानमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट न्यू प्रेसिडेंट ऑफ एशियन क्रिकेट काउन्सिल. ठीक आहे, एशियन क्रिकेट काउन्सिलचे आता न्यू प्रेसिडेंट कोण झाले, शमी सिल्वा, हे श्रीलंकेचे. ठीक आहे, शमी सिल्वा त्यांनी जय शाह यांना सक्सीड केले, जे आधी आता ICC चेअरमन झाले. आलं लक्षात. हु हॅज बीन अवॉर्डेड द टर्नर प्राइज 2024 फॉर प्रोवोकिंग एक्झिबिशन्स आफ्टर अल्टरसाठी. ठीक आहे, हे कोण आहे जॅस्लिन कौर. जॅस्लिन कौर यांना टर्नर प्राइज 2024 मिळालेला आहे. नेक्स्ट, इन विच कंट्री वर्ल्ड्स लार्जेस्ट गोल्ड बार, ज्याचं वजन 300.12 kg आहे, हा सापडला. तर हा सापडलेला आहे UAE, युनायटेड अरब इमिराट्स, दुबईला. ठीक आहे, दुबईमध्ये सापडला तो. आता भरपूर लोकांचे खूप वेळेस डाऊट असतात UAE आणि सौदी अरेबियामध्ये त्यांना कन्फ्युजन होतं. UAE झालं, दुबई झालं, सॉरी UAE, सौदी अरेबिया, कतार, याच्यात मग खूप जास्त डिफरन्स असतो. खूप जास्त वेळेस ते काय म्हणतो आपण त्याला कन्फ्यूज होतात. UAE लक्षात ठेवताना एक लक्षात घ्या की UAE मध्ये 7 एमिराट्स आहेत. 7 एमिराट्स आहेत UAE मध्ये. ठीक आहे, त्यातला एक दुबई आहे, शारजा आहे, अबुधाबी आहे. तर UAEचा नेहमी जो प्रेसिडेंट असतो तो असतो अबुधाबीचा. का अबुधाबीचा? कारण की 7 एमिरातपैकी हा सगळ्यात मोठा त्याच्यातला एमिरात आहे अबुधाबी. कळलं. अबुधाबी नंतर दुबई हे तिथलं सगळ्यात मोठं एक आपण म्हणतो की एक इंडस्ट्रीयल हब आहे ते मोठं, जसं आपलं मुंबई तसं त्यांचा दुबई आहे जिथं सगळ्यात जास्त श्रीमंत लोक आहेत. नंतर शारजा आहे जिथं क्रिकेटचं ग्राउंड आहे. आलं लक्षात. एक अजमेर नाव वाटतं त्याचं, काय अजमेर की अजमेर काहीतरी आहे, जे सगळ्यात छोटं आहे त्याच्यातलं. ठीक आहे, एकदा सर्च करून बघून घ्या. Which city is set to establish India's first integrated waste management city? वेस्ट मॅनेजमेंट सिटी कुठली आहे इंडियातली जी सेंटर बनणार आहे, जे लोकांना शिकवणार पण आहे, ती गोरखपूर. कंट्रीज फर्स्ट इंटिग्रेटेड वेस्ट मॅनेजमेंट सिटी ही बनणार आहे 2025 पर्यंत सप्टेंबरच्या. लक्षात. गोरखपूर हे महत्वाचं क्वेश्चन आहे. फर्स्ट इंटिग्रेटेड वेस्ट मॅनेजमेंट सिटी कम लर्निंग सेंटर कुठे बनणार आहे, तर ते गोरखपूरला बनणार आहे. एम कायचं, मेकिंग द सिटी गार्बेज फ्री अँड प्रमोटिंग सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट थ्रू सर्क्युलर इकॉनॉमी नोडल्स. कळलं. 40 एकरचा हा एरिया असणार आहे, 40 एकरचं सेंटर असणार आहे सुतनी विलेज 6 जुनवामध्ये. ठीक. तर ते जनरेट करणार काय, चारकोलनी बायो CNG पण इथनं जनरेट करणार आहेत. याच्यात काय काय होतं, द प्रोजेक्ट इन्क्लूड्स 3 डेडिकेटेड प्लांट्स, ड्राय वेस्ट प्लांट आणि वेस्ट वेट प्लांट अँड हॅझार्डस वेस्ट प्लांट. 3 प्लांट्स असणार याच्यात. कुठले कुठले, ड्राय वेस्ट प्लांट असेल, एक वेट वेस्ट प्लांट असेल आणि एक हॅझार्डस वेस्ट प्लांट असणार. कळलं. देन विच ऑर्गनायझेशन हॅज साइन अ लेटर ऑफ इंटेंट विथ ADB टू बूस्ट फायनान्सिंग फॉर इंडियाज इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर. ठीक आहे, कोणत्या ऑर्गनायझेशनने LOI साईन केलेलं आहे ADB सोबत लेटर ऑफ इंटेंट टू बूस्ट फायनान्सिंग फॉर इंडियाज इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरसाठी. तर ते कोणी केलेलं आहे, नॅशनल बँक फॉर फायनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. ठीक आहे, नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट यांनी LOI साईन केला आहे ADB सोबत. नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. ठीक आहे, आलं. नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, जिचे चेअरमॅन आहेत KV कामत, हेडक्वार्टर आहे मुंबई. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. नेक्स्ट,
इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम कोणत्या शहरामध्ये होणार आहे? इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम हे होणार आहे न्यू दिल्लीमध्ये. ठीक आहे, प्रगती मैदानावर. तिथे हा इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम घडणार आहे. हा पण एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. कशासाठी होणार आहे? टू ॲडव्हान्स अ सिक्युअर, इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल डिजिटल इकोसिस्टम. आणि कोण सपोर्ट करते याला? मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, द नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजे निक्सी, ह्या दोन गोष्टी यांना सपोर्ट करणार आहे. त्याची थीम काय होती? इनोव्हेटिंग इंटरनेट गव्हर्नन्स फॉर इंडिया. कधी इस्टॅब्लिश झाले हे 2021 मध्ये. ठीक आहे. Which university secured the top position among Indian university in the 3rd edition of QS World University Ranking Sustainability 2025. रँकिंगवर क्वेश्चन खूप वेळेस असतात आणि युनिव्हर्सिटी संदर्भात तर नेहमीच असतात. प्रत्येक वर्षी 2-3 एक्झामला असतोच युनिव्हर्सिटीवर क्वेश्चन. हा एक खूप महत्त्वाचा क्वेश्चन असणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या, या टॉप कुठल्या इंडियाने आणि केलेलं आहे? IIT दिल्लीने. QS काय फुल फॉर्म आहे तिचा? तर कॉक्युरेली सायमंड्स. ठीक आहे. ग्लोबली टॉप कुठली आहे? युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो, जी कॅनडाची. ठीक आहे, युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो कॅनडाची जी आहे तिने टॉप केलं आहे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये. आणि IIT दिल्ली ग्लोबली 171वी रँक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर IIT खडगपूर आहे, देन IIT बॉम्बे. कळालं? विच इन्शुरन्स कंपनी लॉन्च इट्स गोल्डन जुबली स्कॉलरशिप स्कीम टू असिस्ट EWS इन ॲक्सेसिंग हायर एज्युकेशन. हायर एज्युकेशनसाठी कुठल्या इन्शुरन्स कंपनीने स्कॉलरशिप स्कीम लॉन्च केलेली आहे? कुठली ती? LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. नेक्स्ट, युनियन मिनिस्टर SD कुमारस्वामी अनविल ग्रीन स्टील टॅक्झॉनॉमी फॉर इंडिया. ग्रीन स्टील टॅक्झॉनॉमी फॉर इंडिया. व्हॉट थ्रेशोल्ड लिमिट हॅज बीन सेट इट फॉर ग्रीन स्टील. आता भारत हा पहिला देश आहे मित्रांनो ज्याने आता ग्रीन स्टील म्हणून आता रेकग्नाइज करणार आहे. स्टील जे असतं ना आपले स्टील, त्याला पण रेकग्नाइज करणार आहे ग्रीन स्टील म्हणून. तर भारत पहिला देश आहे. ठीक आहे, की जे आता इमिजन जसे ठेवसाल तुम्ही, थ्रेशोल्ड लिमिट ठेवलेली प्रत्येक गोष्टीसाठी. मग त्यात तुम्ही 5 स्टार एक राहील तुमचं, 4 स्टार राहील, 3 स्टार राहील, 2 स्टार राहील. तर या हिशोबानं तुमचं स्टील आता ग्राह्य धरण्यात येणार आहे. ठीक आहे. तर त्याची लिमिट किती आहे? 2.2 टन्स ऑफ CO2e पर टन ऑफ फिनिश स्टील. जे तुमचं पूर्ण झालेलं स्टील असणार आहे, पूर्ण जे स्टील बनलं त्याच्यासाठी तुम्ही किती टन CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड इमिट केलेलं आहे. ठीक आहे, इमिट केलेलं आहे. आणि इंडियाने एक टार्गेट ठेवलं आहे स्टील सेक्टरसाठी, नेट झिरो इमिशन करायचं आहे त्यांना. ठीक आहे, कधीपर्यंत? 2070 पर्यंत. इंडियाज कमिटेड टू डिकार्बनाइज द स्टील सेक्टर इन अलाइनमेंट विथ नेट झिरो इमिशन इंटेन्सिटी टार्गेट बाय 2070. ठीक आहे. हां, आणि ग्लोबली कोणीच नाही केलेलं एक्सेप्ट हे भारताचं फर्स्ट नेशन टू रिलीज द टॅक्झॉनॉमी फॉर ग्रीन स्टील. हळूहळू बाकीचे देशही याला एक्सेप्ट करतील, पण सध्या तरी भारतच टॉपला याच्यात, म्हणजे भारतानंच चालू केलेलं यूज केलं. तर काय सांगितले? ग्रीन स्टील शॉल बी डिफाईन इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज ग्रीननेस ऑफ स्टील. ठीक आहे. धिस थ्रेशोल्ड लिमिट शॉल बी रिव्ह्यू एव्हरी 3 इयर्स. 3 वर्षाला हे रिव्ह्यू होत राहील याचा. आणि कोण करणार आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेकंडरी स्टील टेक्नॉलॉजी ही नोडल एजन्सी असणार आहे मेजरमेंट, रिपोर्टिंग अँड व्हेरिफिकेशनसाठी. कुठली? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेकंडरी स्टील टेक्नॉलॉजी ही नोडल एजन्सी असणार आहे या गोष्टीसाठी. तर मग हे बघा, म्हणलो ना 5 स्टार, 4 स्टार, 3 स्टार कसे असणार आहे? स्टील विथ इमिशन इंटेन्सिटी लोअर दॅन 1.6 CO2 हे कोणासाठी? म्हणजे बघा हे बघा हे काय झालं? 2.2 टन तर लिमिट आहे, पण तुम्ही जर 2.0 आणि 2.2 टन मध्ये ठेवलं पर स्टील फिनिश पर टन फिनिश स्टीलसाठी, तर तुम्हाला 3 स्टार रेटिंग मिळेल. 4 स्टारसाठी काय? 1.6 टू 2.0 आणि लोअर दॅन 1.6 जर तुम्ही कार्बन डायऑक्साईड इमिशन केले तर तुम्हाला 5 स्टार रेटिंग मिळेल पर स्टील मागे, बरं, पर टन मागे. तर 1.6 टन CO2 पर फिनिश्ड स्टील. बरं, नेक्स्ट, विच 3 कंट्रीज विल को होस्ट 2030 फिफा वर्ल्ड कप. 2030चा फिफा वर्ल्ड कप कोण होस्ट करणार आहे? बरं, 2022चा वर्ल्ड कप कोणी होस्ट केला होता? 4 वर्षाला वर्ल्ड कप होतो, बरोबर. 2022, 2026 आणि 2030 आणि आत्ताच 2034चाही. आता तुम्हाला वाटतं 2034 वरच क्वेश्चन येईल,
कारण की 2034चं काल की परवाच फिफाने सांगितलं की 2034चा वर्ल्ड कप हा सौदी अरेबियाला होणार आहे. ठीक आहे, सौदी अरेबिया. कोहोस्ट कोण कोण आहे बरं थांबा एक मिनिट. 2022चा कुठं झाला होता, कतारला अर्जेंटिना जिंकला होता फायनलमध्ये फ्रान्सला हरवून. हा आहे 2030चा. तर स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को हे को होस्ट आहे. को होस्ट यावेळेस का केलेले आहेत, होस्ट कोण कोण आहेत 2026चे, सॉरी 26चे घेऊन घेऊ, कॅनडा, मेक्सिको आणि USA. ठीक आहे, कॅनडा, मेक्सिको, USA हे आहेत 2026चे. 2030चे कोण कोण आहेत, पॅराग्वे, नंतर उरुग्वे आणि अर्जेंटिना, हे 3 पहिले होते. ठीक आहे, यावेळेस आणखी 3 ऍड केलेत. कुठले कुठले, स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को. तर हे कशामुळे ऍड केलंय, याच्या मागचं कारण असं आहे की 2030चा जो फिफा वर्ल्ड कप होणार आहे तो 100th एडिशन असणार आहे. ठीक आहे, 100वी एडिशन असणार आहे. त्याच्यामुळे हे 6 कंट्रीज त्याला रिप्रेझेंट करतील. को होस्ट असणार आहे स्पेन, पोर्तुगाल, मोरोक्को. जे मेन स्पॉन्सर आहेत त्याचे ते अर्जेंटिना, पॅराग्वे, उरुग्वे. ठीक आहे, या 6 कंट्री होस्ट करणार 2030चा फिफा वर्ल्ड कप. नेक्स्ट, विच IIT हॅज कम्प्लिटेड इंडियाज फर्स्ट 410 मीटर हायपरलूप टेस्ट ट्रॅक. ठीक आहे, IIT मद्रास यांनी कम्प्लीट केलं आहे. ठीक आहे, this test track was developed by collaboration between Indian Railway, IIT मद्रास. ठीक आहे, आविष्कार हायपरलूप टीम यांचा आहे तो आणि ट्यूटर इन्क्युबेटेड स्टार्टअप ॲट IIT मद्रास यांनी केलेलं आहे. ठीक आहे, द फर्स्ट फुल स्केल हायपरलूप प्रोजेक्ट इन इंडिया इज सेट टू कनेक्ट मुंबई अँड पुणे, रिड्युसिंग ट्रॅव्हल टाइम बिटवीन द 2 cities टू जस्ट 25 मिनिट. ठीक आहे, the Hyperloop is an innovative high-speed transportation system which carry 24 to 28 passenger through a low-pressure tubes at speed up to 1100 km/h. ठीक आहे, तर मित्रांनो शॉर्टमध्ये सांगायचं हायपरलूप काय आहे की एक व्हेकल असणार आहे ज्यात हार्डली 24 ते 28 पॅसेंजर्स जाऊ शकतील. ठीक आहे, आणि मुंबई टू पुणे हे जे अंतर आहे, ठीक, मुंबई टू पुणे अंतर जवळपास मला असं वाटतं की बसनं 3-4 तास लागतात, रेल्वेनं तेवढेच वेळ लागतो, पण हे फक्त 25 मिनिटात होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यासाठी ह्या टेस्ट घेतलेल्या आहेत. याच्यात तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे का, ते कॅरी किती पॅसेंजर करता येते आणि कोणी घेतलेली ती टेस्ट ट्रॅक कोणा घेतलेली त्या गोष्टीची, ती म्हणजे IIT मद्रासने. नेम द अनमॅन सरफेस वेसल विच हँडेड ओव्हर टू नवल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरी इन विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश बाय गार्डन रिच बिल्डर अँड इंजिनिअरिंग लिमिटेड. हे कोण आहे, जलदूत. नाव काय तिचं, जलदूत आहे. महत्त्वाचा क्वेश्चन नाही पण USV लक्षात ठेवा. जी गार्डन रिच बिल्डरनी नोवाल सायन्स अँड टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी दिली तिचं नाव आहे जलदूत. आणखी एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे, बँक ऑफ बडोदा अनविल 2 न्यू लोन स्कीम. काय तिचं नाव, बडोदा महिला स्वावलंबन आणि बडोदा स्मार्ट ओव्हरड्राफ्ट. ठीक आहे, कोणासाठी हे, तर हे MSME सेक्टरसाठी आहे. ठीक आहे, याच्यात काय, द बॉरोवर कॅन अवेलेबल लोन्स रँकिंग फ्रॉम 20 लाख ते 7.5 करोडपर्यंतचे लोन भेटणार आहे. आणि ओडीस फॅसिलिटी कशी आहे, 50,000 ते 25 लाखापर्यंत ओडी सर्व्हिस पण तुम्हाला मिळणार आहे. किती, 10% इंटरेस्ट रेटने. हे बघायचं 10% इंटरेस्ट रेटने मिळेल 12 महिन्यासाठी ओडी. ठीक आहे, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. नेम द पोर्टल लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ स्टेट डॉक्टर जितेंद्र सिंग, जे की मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक अँड ग्रीव्हन्स आहे पेन्शन्सचे, टू स्ट्रेंथन गव्हर्नन्स अँड एम्पॉवर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटर इन इंडिया. कोण आहेत, अमृत ज्ञान कोश यांनी पोर्टल लॉन्च केलेले आहे. ठीक आहे, अमृत ज्ञान कोश ह्या पोर्टलचं नाव आहे, सॉरी अमृत ज्ञान कोश हे पोर्टल लॉन्च कोणीही लॉन्च केलेले ते जितेंद्र सिंग यांनी केलेले. कशासाठी, टू स्ट्रेंथन गव्हर्नन्स अँड एम्पॉवर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटर इन इंडिया. देन अंडर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पोषण स्कीम जी आहे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन हॅज एनहान्स मटेरियल कॉस्ट ऑफ पल्सेस व्हेजिटेबल अँड ऑइल बाय हाऊ मच %. महत्वाची स्कीम मित्रांनो लक्षात घ्या. अंडर PM पोषण स्कीम
मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांनी मटेरियल कॉस्ट जे ते इन्क्रीज केलेलं आहे. किती पर्सेंटने? कशावरचे? पल्सेस व्हेजिटेबल ऑइलवरचे 13.70% आता ते पैसे वाढून भेटणार आहेत त्यांना. ठीक आहे. ही सेंट्रल स्पॉन्सर स्कीम आहे. नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013 अंडर येते ती. यांचं एम आहे टू इम्प्रूव्ह द न्यूट्रिशनल स्टेटस ऑफ चिल्ड्रन इन स्कूल फ्रॉम 2021 टू 26 पर्यंत. इट वॉज प्रिव्हियसली नोन ॲज द, हिचं पहिलं नाव होतं नॅशनल प्रोग्राम ऑफ द मिड डे मील इन स्कूल. आता तिचं झालं PM पोषण. कळालं? बरं. तर जे शाळेतले मुलं असतात त्यांना आपण खिचडी बिचडी जो म्हणतो ना, ते तशीच ही. तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने डायरेक्शन दिलेले काय? मटेरियल कॉस्ट जी ती इन्क्रीज करायची आहे 5.45 वरून आता ती 6.19 होणार आहे फॉर प्रायमरीसाठी. बालवाटिकेसाठी अँड फॉर अप्पर प्रायमरी क्लासेससाठी इट इज एनहान्स फ्रॉम ₹8.70 टू 9.29. ठीक आहे. प्रायमरी आणि बालवाटिकेसाठी झाली 5.45 टू 6.19 आणि अप्पर प्रायमरी क्लासेससाठी झाली 8.17 टू 9.29. सॉरी, बालवाटिका आणि अप्पर प्रायमरी क्लाससाठी 8.17 टू 9.29. आणि कधीपासून? 1 डिसेंबर 2024 पासून हे इफेक्ट होणार आहे. विच कंट्री साइन MOU विथ इंडिया टू इम्प्लिमेंट क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्ट एम ॲट एनहान्सिंग इट्स सोशियो इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर. इंडियासोबत कोणी MOU साईन केला टू इम्प्लिमेंट क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्ट, ज्याचा एम काय? क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्ट. हा MOU कोणी इंडियासोबत साईन केला? तर निकारागुआ. ठीक आहे. त्याची कॅपिटल आहे मानागुआ. निकारागुआने केलेलं आहे, ज्याची कॅपिटल आहे मानागुआ आणि करन्सी काय? निकारागुआन कॉर्डोबा. मानागुआ कॉर्डोबा. लक्षात ठेवा. 2दा रिव्हिजन करा. मानागुआ कॉर्डोबा एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. MOU विथ इम्प्लिमेंटेड क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्ट. जेव्हा कॅपिटल हे पण येतात ना, त्या असे जात MOU साईन होतात कधी कधी एखाद दोन, आणि मग त्याच्यातले स्टॅटिकचे क्वेश्चन आपल्याला टाकतात. ते असे जे म्हणतात की स्टॅटिकचं येतात वगैरे, तर ते क्वेश्चन असे येतात. लक्षात घ्या. ठीक आहे. निकारागुआची कॅपिटल काय? मानागुआ आणि करन्सी काय? कॉर्डोबा. ठीक आहे. काही असं येणार नाही, निकारागुआ तर तिथे येणारच नाही, नुसतं कॉर्डोबा विचारतील ते. ठीक आहे. इन विच ट्रायबल लँग्वेज RBI ओडिशा ऑफिस हॅज रिसेंटली रिलीज 5 बुकलेट. ठीक आहे. RBIचा ओडिशाचं जे ऑफिस आहे त्यांनी 5 बुकलेट काढले आहेत. कशासाठी? टू क्रिएट फायनान्शियल लिटरसी अवेअरनेस अमॉंग ट्रायबल पॉप्युलेशन. तर कुठल्या लँग्वेजमध्ये? संताली लँग्वेजमध्ये काढले आहेत ते. ठीक आहे. आणि नंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, खेलो इंडिया युथ गेम 2025 कुठे होणार आहेत? होस्ट करणार आहे बिहार स्टेट करणार आहे. खेलो इंडिया युथ गेम 2025 एप्रिलमध्ये कुठे होणार आहे? हा क्वेश्चन अशाचा असंच येईल आला तर. ठीक आहे. त्याच्यामुळे जास्त काही टाकलेलं नाही, छोटाच ठेवला आहे. खेलो इंडिया युथ गेम 2025 कुठे होतील? बिहारमध्ये होतील. विच नेटवर्क हॅड बॅक द मीडिया राईट्स फॉर ऑल एशियन क्रिकेट काउन्सिल टुर्नामेंट फ्रॉम 24 टू 31. 2024 ते 31 पर्यंत जेवढे पण एशियन क्रिकेट काउन्सिलचे टुर्नामेंट्स होतील त्याचे राईट्स कोणाला भेटलेत? तर सोनी पिक्चर नेटवर्कला भेटलेले आहेत. नंतर नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने सस्पेंड केलेलं आहे बजरंग पुनिया यांना. ठीक आहे. रेसलर आहेत बजरंग पुनिया, त्यांना किती वर्षासाठी सस्पेंड केलेलं आहे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने? 4 वर्षासाठी. त्यांनी त्यांचे सॅम्पल देण्यासाठी नकार दिला होता. आता का दिला होता काय नाही, खरंच सापडलेत का बजरंग पुनिया? नाही सापडलेले नाही आहेत ते, पण त्यांनी रिफ्यूज केलं होतं की मी देणार नाही सॅम्पल, तुम्ही राजकारण करताय मस्सोबत, म्हणून त्यांना नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने सस्पेंड केलं आहे. किती वर्षासाठी? 4 वर्षासाठी. नाडाचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीला. वाडाचं कुठे आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी हिचं हेडक्वार्टर कुठे आहे मला हे कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. ओके. अशा प्रकारे आपले क्वेश्चन्स हे संपलेले आहेत. ठीक आहे. हा डिसेंबरचा 2nd वीक मी इथंच थांबवतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.